च्या कौलची माहिती आहे. मॅचला होतोय प्रारंभ. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा, संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो वाईच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, संघ मालकांचं आणि जे प्रेक्षक आम्हाला स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या तमाम क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत. पहिलीच मॅच तेजदीप 11 विपक्ष शिवतेज बॉयज. तुम्ही संघ मालक अर्जुन दादा गोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. प्रारंभिक जोडीमध्ये जे गोळेवाडीचे आहेत त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. त्यांच्या मालकीचा असणारा संघ तेजदीप 11 आहे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी स्ट्रायकरला संकेत कळंबे तयार होत आहेत आणि कुसगावचे मंगेश येवले गोलंदाजी मार्गवरती तयार होत आहेत षटक क्रमांक 1 साठी. मॅचला सुरुवात होत आहे. स्ट्रायकर जोडी आली आहे, गोलंदाज तयार होत आहेत. पहिल्या षटक म्हणजे पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षक जे बाहेर आहेत त्यांची आपण चर्चा करूया. एक्स्ट्रा कव्हरला आणि लॉंग ऑनला असे खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. जर पहिल्या बॉलवर षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. उद्योजक आणि आनंदा चिरगुटे साहेब यांच्या वतीने, मकरंदबा पाटील यांचे कट्टर समर्थक यांच्या वतीने पहिल्या बॉल साठी मॅचच्या सुरुवात. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल प्रगती पथावरती कुसगावचे मंगेश येवले पहिला बॉल टाकतायत. पहिला बॉल संकेत कळंबे यांनी अगदी हलक्या हाताने फेक केली. बॉलने स्टँडचा वेध घेतलाय परंतु अगदी सहजरित्या संकेत कळंबे म्हणजे टार्गेट शिवतेज बॉयजने कुणाला केलंय तर संकेत कळंबे आयकॉन खेळाडू आहेत आणि त्यांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. अगदी हलक्या हाताने हा बॉल खेळला. एक सिंगल धाव. पहिला बॉल फेस केलाय संकेत कळंबे जे उळुम गावचे खेळाडू आहेत. बॅटिंगसाठी आता संघ मालक गोळेवाडीचे अर्जुन गोळे बॅटिंगसाठी तयार होतील. स्ट्रायकर जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पहिला बॉल चांगला टाकलाय, संयमाने सुरुवात केली दोन्ही संघांनी. बॉल क्रमांक 2 पुढे सोडलाय पायांवरती. बॉलने गॅप शोधलाय. अखेरकार बॉल निघालाय डीप स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. वाई प्रीमियर लीगचा पहिला चौकार गोळेवाडी गावाकडून आलाय आणि खेळाडूचं नाव आहे संघ मालक अर्जुन गोळे. यांच्या बॅट मधून चौकार आलाय. डीप स्क्वेअर लेगला बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमा पार, चौकार. स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत आहेत. आपटलेला बॉल आणि पुन्हा एकदा तेच क्षेत्र आणि हाई बॉल लागोपाठचा सीमारेषेच्या पलीकडे. सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार फरार. रन्स येत आहेत याही बॉलवरती 4. लागोपाठचा दुसरा चौकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अर्जुन गोळे आलेत आणि रौद्र रूप धारण केलंय, आक्रमण केलंय. मंगेश येवले यांच्याकडे भेदकता आहे, क्षमता आहे. आता त्या क्षमतेने गोलंदाजी करावी लागेल. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगली गोलंदाजी मंगेश येवले यांनी केली आहे. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. हा दुधारी फटका आहे. सरळ बॅटने आतापर्यंत चांगले स्ट्रोक आले होते परंतु या बॉलवरती काहीतरी मनसुबे वेगळे होते. मंगेश येवले यांचा कमबॅक करणारा बॉल होता. मंगेश येवले यांच्याबद्दल आपण चर्चा केली जे कुसगावचे आहेत. चांगला बॉल टाकलाय. मनोबल वाढवणारा बॉल. डॉट. पायांचा वापर. एक्स्ट्रा कव्हरला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि हाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. याही बॉलवरती रन येत आहेत 4. हाय बॉल सीमा पार. पदल आली त्याचा योग्य वापर केलाय. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचला. एक्स्ट्रा कव्हरला अर्जुन गोळे यांनी हा बॉल पाठवलाय 4 धावांसाठी. त्याचबरोबर राहुलजी खरात आणि मयूरजी खरात यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4च्या वतीने आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया आणि याही मान्यवरांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि आपण आसनस्थ व्हावं अशी विनंती आहे. मंगेश येवले पुन्हा तयार. सोडून दिलेला बॉल. पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आज या मॅच मध्ये मंगेश येवले
त्यांना निश्चित शेवटचे काही बॉल चांगले टाकावे लागतील. आतापर्यंत 5 बॉल टाकले, 14 खर्च केलेले आहेत. बॅटिंग करत असताना अर्जुन गोळे 4 बॉल 12 वरती बॅटिंग करतात, त्याच्यामध्ये 3 चौकार. पायांवरती बॉल आदळतोय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केले. प्रयत्न हाच होता की 3 यष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न. लेग बायची धाव आहे, त्याला लेग बिफोर विकेट म्हणतात, परंतु पंचांनी अपील फेटाळली. षटक क्रमांक 1 चा शेवटचा बॉल सफल झाले होते. लेग बिफोर विकेट, बॅट्समन आउट नसणार आहे याची आपण सर्वांनी दक्षता घ्या. त्यामुळे तुम्हाला पंचांकडे अपील करता येणार नाही. LB साठी तुम्हाला पंचांकडे दाद मागता येणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करताना तेजदीप 11ने 15 धाबा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत. संकेत केळंबे 1 बॉल 1, अर्जुन गोळे 5 बॉल 12. षटक क्रमांक 2 साठी आता कुणाला बोलवलं जाईल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल शिवतेज बॉयज अनपटवाडी बालेकर या टीमने तब्बल 15 खर्च केलेले आहेत. अद्यापही संघाला विकेट मिळाली नाहीये. संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर 2 साठी कोणता पर्याय निवडलाय? दरेवाडी बावधन गावाचा पर्याय निवडलाय. एका युवा खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती बोलवलंय, प्रथमेश साळुंके. षटक क्रमांक 2 साठी या युवा खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती बोलवलंय आणि आज या युवा खेळाडूला स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण अद्यापही संघाला विकेट मिळाली नाहीये. ती विकेट या ओव्हरमध्ये मिळेल का? पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय, त्यामुळे आता इथून पुढे आता खुलं क्षेत्ररक्षण आहे. त्याची विवरचना आपण पाहूया. लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे. मिड विकेटला एक खेळाडू, कव्हर्सला एक खेळाडू. दिशा दिलीये आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवलाय. धक्का क्रमांक पहिला लागलाय आणि संघ मालक जातील माघारी. ज्यांनी बॅटिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये चांगली चुणूक दाखवली होते असे गोळेवाडीचे अर्जुन गोळे माघारी. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉलला दिशा दिली. पॉइंटला खेळाडू होते आणि त्यांच्या हातामध्ये सहजरित्या बॉल विसवला. निखिल तांगडे तिकडे मैदानाच्या आतमध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक म्हणून काम करतायत आणि त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवला. धक्का क्रमांक पहिला लागलाय आणि वाय प्रीमियर लीगची पहिली विकेट दरेवाडी बावधन गावाकडून आलेली आहे आणि खेळाडूचं नाव आहे प्रथमेश साळुंके. आणि या खेळाडूने पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आपली चमक दाखवली आहे. त्याचबरोबर खेळाडूंना पाण्याची व्यवस्था व्यासपीठाच्या डाव्या बाजूला केलेली आहे. जारच्या पाण्याची व्यवस्था आयोजन समितीकडून केली गेलेली आहे आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आता बॅटिंगसाठी तेजदीप 11 कडून समोर जे प्रेक्षक कट्ट्यावरती बसलेले आहेत त्या क्रीडाप्रेमींना विनंती आहे की आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. फक्त आपण ज्या कट्ट्यावरती बसलेला आहात ना त्या कट्ट्याला बाउंड्री आहे. हाही फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. लागोपाठचा दुसरा धक्का. मानव मैदानाच्या आतमध्ये आले आणि मानव मैदानाच्या बाहेरही गेले, परंतु एका बाजूला प्रथमेश साळुंके यांनी काय गोलंदाजी केली आहे. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 फलंदाज माघारी पाठवले. आता पहिली हॅट्रिक होईल का? ज्या वेळेस आपण IPLचा आढावा घेतो त्यावेळेस मात्र लक्ष्मीपती बालाजी आणि मखैया अँटनी या 2 नावांची दखल घ्यावी लागते, ज्यांनी 2008 साली पहिली हॅट्रिक घेतली होती. वेळेची बंधनं आहेत. एक षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये हाताळायचं आहे आणि आता तोच हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आढावा घेतला तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करतो की पहिली हॅट्रिक भारतीय टीमकडून पहिली हॅट्रिक संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये पहिली हॅट्रिक ही पाकिस्तानकडून आली. जलालुद्दीन त्यांचं नाव होतं. भारतीय टीमची पहिली हॅट्रिक चेतन शर्मा, परंतु वाय प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 ची पहिली हॅट्रिक दरेवाडी बावधन गावाकडून येईल का आणि प्रथमेश साळुंके तो कारनामा मैदानाच्या आतमध्ये करतील का? परंतु हॅट्रिकचा बॉल खेळण्यासाठी नितीन राजपुरे मैदानाच्या आतमध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकला नाही. बॅटची आतली कडा घेतली, परंतु काय गोलंदाजी केली युवा खेळाडूने. या युवाची हवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 बॉल टाकले, एकही धाव दिली नाही. 2 फलंदाज माघारी पाठवलेत. प्रथमेश साळुंके काय गोलंदाजी केली या खेळाडूने. लाजवाब, अप्रतिम, कमालीचं षटक
परिस्थिती बिकट होती, परंतु प्रथमेश साळुंके यांची गोलंदाजी तिकट आहे. मैदानाच्या आतमध्ये तोच मारा त्यांनी केलाय. 3 बॉल टाकले, एकही धाव नाहीये. नितीन तयार बॅटिंगसाठी. कमी गतीचा बॉल वेग काढून घेतला. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु अखेरकार सीमारेषेलगत फुटबॉल स्टाईलने बॉल अडवलंय. बॉलची फेकी केली जाईल. तब्बल 2 धावा तर धावून काढलेल्या आहेत. एका बाजूला आता तेजदीप 11ला विकेटची वाईड आहे, प्लस झोन. अशा 3 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील आणि 1 फ्रॉम दी ओव्हर, म्हणजे एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता ही सूचना पंचांनी आता गोलंदाजाला दिलेली आहे. प्रथमेश साळुंके पुन्हा तयार. स्ट्रायकर एंडला नितीन राजपुरे. वेळेची अचूकता साधता येत नाहीये. वेळेला फार मोठं महत्व आहे, कारण एखादी वेळ हातामधून निघून गेली ती पुन्हा येत नाही. येणारी वेळ कशी आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुम्हाला वेळेची अचूकता ही साधावी लागते. क्रिकेट खेळताना एखादा बॉल आलाय कसा, त्याला टोलवायचा कसा, याचा योग्य अंदाज तुम्हाला बांधावा लागतो. परंतु एका बाजूला प्रथमेश साळुंके यांच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळतोय. नितीन राजपुरे स्ट्रायकरला तयार होत आहे, शून्यावरती बॅटिंग करतायत. 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 18, 2 गडी बाद. याही बॉलला फक्त दिशा दिली आहे. कव्हर्सला खेळाडू आहेत, बॉल फील्ड करतील. 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. तेजदीप 11 प्रथम बॅटिंग करताना 19 वरती 2 ही सध्याची स्थिती आहे. षटक क्रमांक 1 तेजदीप 11 साठी 5 बॉल झालेले आहेत. आपण थोडंसं करेक्शन करूया, क्षमस्व असावं, कारण पहिले 2 बॉल विकेटचे होते, तिसरा बॉल डॉट होता, त्यानंतर एक वाईड प्लस 2 आल्या होत्या. स्विच हिटचा फटका, खेळण्याचा प्रयत्न, बॉलने गॅप शोधलाय आणि बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. संकेत कळंबे टिपिकल फटका, बॉल सीमा पार, चौकार. काय फटका खेळलाय, शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ. मैदानाच्या आतमध्ये संकेत कळंबे यांनी या बॉलवरती केलाय चांगला खेळ. षटक क्रमांक आता 2चा खेळ संपला. 23 धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक 2चाही खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. संकेत कळंबे फार महत्वाची विकेट आहे दोन्ही संघांसाठी, कारण ज्या प्रकारे त्यांनी या बॉलवरती बॅटिंग केली आहे, संयम सुरुवातीच्या कालखंडापासून त्यांनी ठेवला आहे. परंतु 2 षटकांचा खेळही संपलेला आहे. चला, दोन्ही संघांना विनंती करूया की एका षटकासाठी आपल्याकडे फक्त 5 मिनिटांचा कालावधी आहे. 5 षटकांसाठी तुमच्याकडे 25 मिनिटांचा कालावधी आहे आणि संपूर्ण डावासाठी तुमच्याकडे 30 मिनिटांचा कालावधी आहे. आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती केलाय बदल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय दिशेसाठी. हा दिशाहीन बॉल आहे, तो पुन्हा टाकावा लागेल. म्हणजे ओव्हर नंबर 3 ची सुरुवात ही वाईट बॉलने झालेली आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. डावकुरे आताचे गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. नेहमीच डावकुरे आताचे गोलंदाज आपण ज्याच्या वेळेस पाहतो की उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नेहमी असरदार ठरतात. अजय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3. हाई बॉल सोडून दिलाय, नजर रोखून धरली आहे फलंदाजांनी. पंचांनी सांगितलंय की हाई बॉल दिशाहीन आहे, हाई बॉल पुन्हा टाकावा लागेल. षटक क्रमांक 3चा हा थरार. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4. शिवतेज बॉयज अनपटवाडी बालेगर विपक्ष तेजदीप 11. हा बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? फार मोठं अंतर पार करायचं आहे खेळाडूंना, परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही. बॉलला फक्त बॅकअप दिलाय. स्ट्राईक आता कोणाकडे आहे? संकेत कळंबे, ज्यांच्याकडे लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. गतवर्षी हे नाव चर्चेमध्ये आलं आणि सर्व क्रीडाप्रेमींना या नावाची दखल घ्यायला लागली, कारण खेळही या खेळाडूने असाच केला होता.
कार्पेटचा फटका, बॉलने गॅप शोधलाय, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, काय फटका खेळलाय संकेत केळंबे यांनी. नजाकत आहे, रिकाम्या जागा भरा आणि या 4 धावा स्कोर बोर्ड मध्ये आता ऍड करा. गॅप शोधलाय आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. लेदर बॉल क्रिकेटला साजेचा फटका, हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संकेत केळंबे यांनी खेळलाय. एका बाजूला गोलंदाज अजय पुन्हा तयार, डावकुरे आताचे भेदक गोलंदाज. स्विच हिटचा फटका, लेग बिफोर विकेटसाठी तुम्हाला अपील करता येणार नाही. फटका फसलाय, डॉट आलाय, थोडासा बॉल पुढे सोडला, खोलवर टप्प्याचा बॉल होता, डॉट आलाय. अजूनही उर्वरित काही बॉलचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॉलर अजय तयार. फुल टॉस बॉल, दिशा दिलीये, लॉंग ऑफला खेळाडू आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो या प्रयत्नामध्ये फक्त एकच धाव क्षेत्ररक्षकाने खर्च केलेली आहे. या षटकामध्ये खेळ जर आपण पाहिला, काही दिशाहीन बॉल, 1 चौकार, 2 सिंगल, 1 डॉट. धावसंख्या आहे 31 धावा, 2 गडी बाद, 31. बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा आता या ठिकाणी वापर केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे आता रेफर केलं जाईल. प्रत्यक्षात आता पाहणी केली जाईल की या बॉलची उंची किती आहे. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे बीमरसाठी आणि त्याचा वापर आता तेजदीप 11 ने केलेला आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि हा योग्य बॉल आहे. त्यामुळे आता इथून पुढे आता तेजदीप 11 ला रिव्ह्यूचा वापर करता येणार नाही. एकतीस जबा 2 गडी बाद. बॉलर तयार. ऑन साइडला बॉल खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी आणि जावं लागेल फलंदाज नितीन यांना माघारी. धक्का क्रमांक 3 तेजदीप 11 ला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नितीन राजपूर यांनी केला. फटका फसला आणि बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. धक्का क्रमांक लागलाय. तेजदीप 11 ला तिसरा. फलंदाज नितीन राजपुरे माघारी. आता 31 वरती 3 अशी अवस्था आता मैदानाच्या आतमध्ये तेजदीप 11 ची आहे. तेजदीप 11 ने बॅटिंग करताना सुरुवात तर धमाकेदार केली. खास करून संघ मालकांनी जी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली, तब्बल 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आले होते. सुरुवात जर आपण पहिल्या षटकाची पाहिली असेल तेजदीप 11 ची तर 15 आल्या होत्या. परंतु आता मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी अनुभवी खेळाडूला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट केलेला आहे. बॅटिंगसाठी बरेचसे रेकॉर्ड आपल्या नावावरती करणारे पश्चिम भागामध्ये ज्यांना दादा या नावाने ओळखलं जातं, बोरगावचे अमित दादा वाडकर. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हाय बॉल विसवलाय. बोरगावचे अमित वाडकर आल्या पावली माघारी. आणखीन एक धक्का लागलाय तेजदीप 11 ला. अमित वाडकर, मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. पहिल्याच बॉलवरती ज्या प्रकारचा फटका खेळलाय, शरीरापासून दूर असणारा बॉल आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सहजरित्या बॉल जाऊन विसवला. बॉल गॅप शोधू शकला नाही. बराचसा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. आता संघ तेजदीप 11 अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये शिवतेज बॉयज अनपटवाडी बालेगर या टीमने काय कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये अद्यापही विकेट मिळाली नव्हती. धावसंख्या 31 धावा, 4 गडी बाद. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. आता मैदानाच्या आतमध्ये एका युवा खेळाडूला बॅटिंगसाठी प्रविष्ट केलंय. दीप गोळे मैदानाच्या आतमध्ये जे गोळेवाडीचे आहेत. जोरगावाचा पर्याय निवडलेला आहे. जोरगावचा ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती केतन जाधव. षटक क्रमांक 4 साठी बॅटिंग मध्ये संकेत केळंबे. तेजदीप 11 ची मोठी उमेद. दिशा दिलीये पाठीमागच्या बाजूला, फाईन लेगला बॉल निघालाय.
सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे धावा मिळत आहेत. 4 धावसंख्या वाढवणारा चौकार आलाय. ऑन फील्ड पंचाने आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. प्रत्यक्षात आता केतन जाधव यांची ऍक्शन पाहिली जाईल. तिसऱ्या पंचाने सांगितलेलं आहे की आता केतन जाधव चक्क गोलंदाज म्हणून आढळलेले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे आता चला घाई करा. षटक क्रमांक 4 साठी आता दुसऱ्या गोलंदाजाला बोलवावं लागेल. टीम शिवतेज बॉयज अनपटवाडी बालेकर या टीमला विनंती की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. एका षटकासाठी तुमच्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. बॉलची फेकी अगदी तत्परतेने करतील. एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. प्रथमेश साळुंके यांना पुन्हा एकदा बोलवलेलं आहे, ज्यांनी षटक क्रमांक 2 मध्ये आपला जलवा दाखवला होता. अशा खेळाडूला पुन्हा एकदा बोलवलंय. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचेल का? नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी या बॉलवरती केलाय वार आणि बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. आणखीन एक येतोय दिलासा देणारा तेजदीप 11 साठी चौकार. आणि हा फटका मैदानाच्या आतमध्ये दीप गोळे यांच्या बॅटमधून आलेला आहे. युवा खेळाडू आहेत गोळेवाडीच्या मैदानाच्या आतमध्ये आपली चमक दाखवताना. फटका चांगला खेळलाय. त्याचबरोबर संपतजी मांगडे उद्योजक पसरणी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपले वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 च्या वतीने सहर्ष स्वागत. आता हा बॉल डीप स्क्वेअर लेगला खेळलाय आणि अखेरकार बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान आणि तेजदीप 11 साठी हा होता दीप गोळे यांचा 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. काय फटका खेळलाय. त्याचबरोबर पाठीमागचा जो नो बॉल होता त्या नो बॉल साठी पॅनल्टीच्या काही धावा आहेत त्या आपण शेवटी ऍड करणार आहोत. आणि त्या धावा आहेत तब्बल 5 धावा आहेत त्या शेवटी ऍड होतील. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जो गोलंदाज चक्क गोलंदाज म्हणून आढळेल त्याला संपूर्ण प्रीमियर लीग गोलंदाजी करता येणार नाही याची आपण दक्षता घ्या. त्याचबरोबर संपत दादा मांगडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. पसरणी गावचे उद्योजक आहेत. त्यांचे आपण या ठिकाणी स्वागत करूया वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 च्या वतीने. आणि त्यांनाही विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. आपलंही पुन्हा एकदा शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचा पहिला षटकार गोळेवाडी गावाकडून आलेला आहे. पहिला चौकार गोळेवाडी गावाकडून आला आणि पहिला चौकार त्यांच्या पित्यांनी मारला होता, त्यांच्या वडिलांनी मारला होता. आणि पहिला षटकार आता अर्जुन दादा गोळे संघ मालक यांच्या पुत्राने मारलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 47 वरती 4. बॉलर तयार. प्रथमेश साळुंके बॅकफूट वरती गेले. याही बॉलला दिशा दिली आहे. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे
संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार तेजदीप 11 साठी. दीपने काय मैदानाच्या आतमध्ये येताना बॅटिंग केली आहे. जबरदस्त फटका सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी बॉल फरार होतोय. दीप गोळे चांगली बॅटिंग आणि हे चौकार षटकार कुणाच्या विरुद्ध मारलेले आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये ज्यांनी चमक धमक अचूकता भेदकता आपल्या गोलंदाजी मध्ये दाखवली होती ना, प्रथमेश साळुंके विरुद्ध हल्ला केलाय. याही बॉलवरती आक्रमण केले. लांबी पाहावी लागेल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि फलंदाज दीप गोळे गोळेवाडी यांना जावं लागेल माघारी. धक्का क्रमांक लागलाय. तो आता बॅटिंग करत असताना तेजदीप 11ला 5वा. उपस्थित सर्वच मान्यवरांचं शब्द सुमनाने आपण पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करूया आणि वळूया आणि पाहूया वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4चा हा रणसंग्राम. भुईंज गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अक्षय ठोके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 7 वरती. बॅटिंगसाठी एका बाजूला प्रथमेश साळुंके तयार. राऊंड द विकेट आल्या पावली. अक्षयचा वार. बॉल चाललाय सीमा पार. मिळाला मोका. अक्षयने दिला ठोका. बॉल सीमा रेषा पलीकडे सरळ 7 धावेंसाठी षटकार. भुईंचा अक्षय ठोके मैदानाच्या आतमध्ये येतो काय आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करतो काय आणि बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय सरळ 6 धावेंसाठी. आता 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव फलकावर धावा आहेत तब्बल 57. 5 गडी बाद. जुना बॉल अवेलेबल नसल्यामुळे जर एखादा बॉल हरवला तर पहिल्या मॅच साठी तुम्हाला नवाच बॉल वापरावा लागेल. याची आपण दक्षता घ्या. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. जर कोणत्याही मॅचला जर आपल्याकडे जुना बॉल अवेलेबल नसेल तर तुम्हाला नव्याच बॉलने खेळावं लागेल. याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्यावी अशी विनंती आहे. त्यानंतर तुम्ही आर्ग्युमेंट करू शकत नाही अशी आयोजन समितीकडून विनंती आलेली आहे. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या उद्घाटन समारंभासाठी लाभलेली आहे. आपण सन्मानित करत आहोत. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्या भेटीला येते. मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य जननायक नामदार माननीय श्री मकरंदाबा पाटील यांचे कट्टर समर्थक आणि उद्योजक आपण सन्मानित करूया. आनंदा चिरगुटे साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या खाली. हातातून झेलही निसटलाय आणि तब्बल 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. झेल कुणाचा निसटलाय तर संकेत कळंबे यांना जीवनदान मिळालंय. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती यानंतर करत आहोत. मान्यवरांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. संकेत कळंबे यांना जीवनदान देणं या षटकामध्ये निश्चित शिवतेज बॉयजला डोकेदुखी ठरू शकतं परंतु कमबॅक करावं लागेल त्यांनाही. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात झाली. समीर दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत 2 बॉलचं पाठमोरा करतील. बॉलची फेकी केली जाईल आणि याही बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. एक शॉट आहे त्याच्यामुळे एकच धाव या बॉलच्या पाठीमागे जोडली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. तेजदीप 11 बॅटिंग करताना 60 वरती 5. समीर ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजी करतायत. 2 बॉल आतापर्यंत चांगले टाकलेले आहेत. 4 बॉल अजूनही टाकावे लागतील चांगले. संकेत कळंबे 15 धावांवरती बॅटिंग करतायत. 9 बॉल त्यांनी आतापर्यंत फेस केलेले आहेत. कमी गतीचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर्स मधून बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय. हो नाही हो नाही या प्रयत्नामध्ये ही धाव थांबवलेली आहे परंतु अक्षयने बॅटिंग करताना प्रभावित केलं. अक्षय ठोके ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आले
स्ट्राईक रेट त्यांचा 600चा आहे बॅटिंग करताना. पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ बाकी. भुईंचा अक्षय ठोके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. बॅकफूटवरती गेलाय, पंच केलाय. आता खेळाडू आहेत, थोडीशी गडबड होते बॉल अडवताना. बॉलची फेकी केली जाईल, एकच जाब्या बॉलच्या पाठीमागे मिळते. संकेत कळंबे हे सुरुवातीपासूनच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. षटक क्रमांक 5चा खेळ सुरू आहे. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. मॅच क्रमांक 2 काळ भैरवनाथ 11 बावधन आणि विद्यानिकेतन 11. आता जागेवरतूनच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी बॉलने घेतले भरारी आणि संकेत कळंबे यांचा फटका आहे भारी. मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार, षटकार. धावसंख्या आता भरारी घेते जाऊन पोहोचलेली आहे. बॅटिंग करत असताना तेजदीप 11 68 वरती 5. संकेत कळंबे काय बॅटिंग केलेली आहे. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहत आहात. संकेत कळंबे क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला आणि बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे बॅटिंग करत असताना. समीर गाडवे बोपर्डी षटक क्रमांक 5. फटका हाही पाठवलाय. बॅकलिफ्टचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी समीर गाडवे यांच्यावरती केलं आता आक्रमण आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. फटका आहे तुफानी आणि संकेत कळंबे नावाची मैदानाच्या आतमध्ये आले सुनामी. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये आता आक्रमण केले. टीम मीटिंग बोलवलेली आहे. निखिल तांगडे, बॉन्ड आणि निश्चित समीर गाडवे यांच्यामध्ये निश्चित काही ना काहीतरी चर्चा झाली की अंतिम षटकासाठी आता कोणता पर्याय निवडायचा. 74 धावा, 5 गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करणारे 6 बॉल असतील. धीरज कासुर्डे ओव्हर नंबर 6. बालेघरचे आहेत, ज्या गावचा संघ आहे शिवतेज बॉईज, त्याच गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 6 साठी बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. अक्षय कमी गतीचा बॉल, पहिल्याच बॉल मध्ये काय चमक दाखवली आहे. बॉलचा वेग पूर्णपणे काढून घेतला, बॉल पाठी ओढला, त्यानंतरचा टाकलेला हा डॉट बॉल. पुन्हा एकदा आपण रिप्ले टेलिकास्ट पाहिला आणि अक्षय ठोके यांना बांधून ठेवणारा बॉल होता. डॉट आलाय. शेवटचे 5 बॉल. धीरज कासुर्डे सुरुवात तर दमदार केली आहे, डॉट बॉलने सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा धीरज कासुर्डे गोलंदाजी मार्ग वर तयार होत आहेत षटक क्रमांक 6 मध्ये. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. आपण आलात का दोन्ही कॅप्टन्स? हाही कमी गतीचाच बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न चपळतेने चातुर्याने ही धाव इथे पूर्ण केली आहे आणि स्ट्राईक वरती आता संकेत कळंबे यांना आणलेला आहे. ओके, पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे आता रेफर केलेला आहे चक्क गोलंदाजीसाठी. माजी नगर अध्यक्ष यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. अनिल भाऊसाहेब सावंत साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 च्या वतीने आपण आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया. 75 वरती 5 चक्क गोलंदाज गोलंदाजीसाठी रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे आता संपूर्ण गोलंदाजी शैली पाहिली जाईल, ऍक्शन पाहिली जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. योग्य आहे असं तिसऱ्या पंचांनी सांगितलेलं आहे. चला मॅच सुरू करा, वेळ आपण अधिकचा घेऊ नका. चला पुढच्या मॅच साठी टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही कॅप्टन्स आपण या. शेवटच्या षटकातील काही बॉल शिल्लक. त्याचबरोबर अप्पा मांढरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 च्या वतीने आपण त्यांचे स्वागत करूया. संकेत कळंबे यांनी जो फटका खेळलाय, बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली
परंतु झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी निष्फळ ठरलाय. धावता झेल हातामधून आप्पा मांढरे ज्येष्ठ खेळाडू वाई तालुका यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण शब्द सुमनांनी स्वागत करूया. संकेत केळंबे यांना तब्बल 2दा जीवनदान मिळालंय. धीरज कासुर्डे यांनी षटक क्रमांक 6 मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्या 77 धावा 5 गडी बाद. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. डावपेच उधळून लावलेत खास करून धीरज कासुर्डे. काय गोलंदाजी केली आहे. संकेत केळंबे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय. अंतिम षटकामध्ये फलंदाज आक्रमण आणि आक्रमणच करतात. मारझोडीसाठी तयार अशा षटकामध्ये फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम जर कोणी केलंय तर ते नाव आहे धीरज कासुर्डे. हाही फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का. हा तिसरा झेल सुटलाय संकेत केळंबे यांचा संपूर्ण डाबामध्ये. हे तिसरं जीवनदान मिळाले. आज नशीब बलवत्तर आहे संकेत केळंबे यांचं. एखाद्या खेळाडूला जीवनदान किती मिळावे तर या डाबामध्ये तब्बल 3 जीवनदान संकेत केळंबे यांना मिळालेले आहेत. आता शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी. हाही फटका फसला होता परंतु धीरज कासुर्डे काय गोलंदाजी केली. या खेळाडूकडे वेग कमी आहे परंतु अचूकता आणि भेदकता ही चांगली आहे. आता संकेत केळंबे यांना मिळू शकला नाही जीवनदान. डाव संपलाय. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत बनवलेल्या आहेत 79 धावा. पॅनल्टीच्या धावा ऍड केल्या जातील आणि त्यानंतर टार्गेट सांगितलं जाईल. टॉस आपण करूया. या ठिकाणी सन्मान्य अनिलजी सावंत साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. वाई प्रीमियर लीगचं देखणं आणि दर्जेदार पर्व आणि या ठिकाणी सन्मान्य अनिलजी साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. सन्मान्य चिरगुटे साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. वाई प्रीमियर लीगचं दर्जेदार आणि दिमागदार पर्व. प्रमुख उपस्थिती सन्मान्य अनिलजी सावंत साहेब. खऱ्या अर्थानं सर्वच खेळाडूंना प्रोत्साहित आणि मार्गदर्शन करण्यासाठी जाणलं जाणारं व्यक्तिमत्व आणि वाई शहरामध्ये वाई तालुक्यामध्ये निश्चित खेळाडूंना पाठबळ देणारं आणि खेळाडूंच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालं. आणि यापुढील मॅचचा टॉस सावंत साहेबांच्याच हस्ते होणार आहे. टॉस का बॉस मध्ये दोन्ही संघांचे कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा. विद्यानिकेतन 11 आणि काळ भैरवनाथ 11 बावधन दोन्ही संघांचे कॅप्टन लगेच टॉस का बॉस मध्ये या. काळ भैरवनाथ 11 बावधन या संघाचे टीम ओनर आहेत निलेश भैया भोसले. तर विद्यानिकेतन 11 या संघाचे टीम ओनर आहेत गणपत शेठ सनस आणि त्याचप्रमाणे शशी कोचळे सर. कॅप्टन्स लगेच रिपोर्टिंग करायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. टॉस का बॉस मध्ये सन्मान्य सावंत साहेबांच्याच शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. डिसिजन आहे तो टॉस का बॉस मध्येच सांगावा लागेल. जो डिसिजन आहे तो टॉस का बॉस मध्येच दिला जाईल. जर तिथे डिसिजन दिला नाही तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. काळ भैरवनाथ 11 बावधन वर्सेस विद्यानिकेतन 11 या दोन संघांमधलं प्रचंड मोठं घमासान. सावंत साहेब असतील त्याचप्रमाणे चिरगुटे साहेब असतील आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते खेळाडूंना प्रोत्साहित केलं जात आहे. वाई प्रीमियर लीगचं दर्जेदार आणि दिमागदार पर्व. खऱ्या अर्थानं वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे जननायक आमदार आणि त्याचप्रमाणे मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य आपल्या सर्वांचंच प्रेरणास्थान मकरंदाबा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होणारा एक देखणा आणि वाई तालुक्यातला दर्जेदार क्रीडा सोहळा वाई प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4 यशस्वी पर्व
संपू दे अंधार सारा टॉस केला जातोय. संपू दे अंधार सारा उजळू दे प्रकाश तारा गंधाळलेल्या पहाटेसे येथे वाहू दे आनंद वारा जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा. काळ भरवण्यात 11 बावधन या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कळवलेला आहे. दोन्ही संघ लगेच स्पीडअपली आपण नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचे. पेनल्टीच्या धावा ऍड केल्यानंतर टार्गेट सेट करण्यात येते. 84 धावा झालेल्या आहेत. 85 धावांचं टार्गेट तेजदीप 11 या संघाला असेल. या ठिकाणी यशस्वी उद्योजक सन्मान्य नामदेव शेठ सनस यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मनापासून विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सन्मान्य नामदेव शेठ सनस आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. समोरच्या कट्ट्यावरती बसलेले प्रेक्षक आपल्याला मनापासून विनंती आहे त्या कट्ट्याला बाउंड्री आहे. एखादा झेल होऊ शकतो तिथे एखादा बॉल थांबू शकतो आणि एखाद्या टीमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही कट्ट्यावरतून मागे जे दगड आहे तिथे बसला तरी चालेल किंवा या व्यासपीठाच्या शेजारी भरपूर जागा आहे. पहिलीच मॅच दर्जेदार मॅच पाहायला मिळते. अभी तो आगाज दिखाया है, अभी तो आगाज दिखाया है, अंजाम अभी बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये संपूर्ण वाईकरांनी या टुर्नामेंटवरती प्रेम केलंय आणि म्हणूनच जबरदस्त सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंग मध्ये आपण आलोय. सामन्याचा पूर्वार्ध पाहिला आणि खऱ्या अर्थानं पूर्वार्धामध्ये पहिल्या इनिंग मध्ये जो आपण आवाज ऐकला व्हॉइस ऑफ मुंबई अर्थात ज्या आवाजानं सातारा जिल्ह्याला देखील वेड लावला आणि खऱ्या अर्थानं मुंबईच्या देखील प्रेक्षकांना वेड लावला असा गोड आवाज अर्थात निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून आपण पहिला पूर्वार्ध पाहिला. आणि आपल्याला सेकंड इनिंग मध्ये शिवतेज बॉईज संघाचे 2 सलामीवीर फलंदाज अमित आणि केतन या दोघांची जोडी. लक्ष मोठं आहे. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 14.17 आहे. 36 बॉल मध्ये 85 धावांचं आव्हान आणि हे आव्हान जर या ग्राउंडचा इतिहास पाहिला तर तेवढं सोपं देखील नाही आणि तेवढं अवघड देखील नाहीये. सेकंड इनिंग मधला पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर मानव वाडकर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉल वरती पंच केला आणि जबरदस्त डोला. पहिल्याच बॉल वरती प्रहार, पहिल्याच बॉल वरती वार आणि पहिल्याच बॉल वरती कॉन्फिडन्स दाखवणारा एक क्लासिकल षटकार. सुपर क्लासिकल स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. केतन यावेळेस गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप किंवा बॉडीपासून दूर वरती ठेवण्याचा प्रयत्न सफल झालाय. कारण बॉल बॅटच्या रडारमध्ये जर पण पाहिला तर आल्यानंतर या ग्राउंडवरती तो
नतीजा आहे तो मोठा प्रहार येतोय आणि म्हणूनच बचावात्मक गोलंदाजी करण्याचा एक सुरेख प्रयत्न आणि डॉट बॉल कमबॅक. फुलटॉस बॉल आहे लगातारचा दुसरा बॉल डीप मिड विकेट मध्ये. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू झालेलं आहे. जसं लक्ष आहे त्याच पद्धतीनं बॅटिंग मैदानामध्ये केतन यांच्या माध्यमातून केली जाते. फुल टॉस बॉल वरती मात्र घुटना टेक और सिक्सर देख. 85 धावांचं आव्हान एक मोठं आव्हान आपण पाहू शकतो, परंतु त्या आव्हानातला पाठलाग करत असताना मात्र केतन यांनी आपल्या नावाची जादू दाखवली आहे आणि शिवतेज बॉईज या संघाच्या विश्वासाला सार्थ ठरवणारी खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न. 2 शतरक्षक बॉलचा पाठमोरा करतायत, परंतु ही रेस बॉल जिंकतोय आणि पहिल्या ओव्हर मध्ये आगास तो दिखाया है, अंजाम अभी बाकी है, ये तो बस ट्रेलर हे पिक्चर बाकी है. तो आगास केलाय केतन यांच्या नावाचा बोलबाला. पहिल्याच ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये ते रिकाम्या जागा भरल्या जात आहेत. शाळेमध्ये रिकाम्या जागा आपण भरल्या का नाही माहिती नाही, परंतु मैदानामध्ये खूप चांगले गॅप शोधण्याचा प्रयत्न केतन यांच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस देखील 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. त्यानंतर बॉल थांबवण्याचा प्रयत्न, तोही प्रयत्न फसतोय. जबरदस्त बॅटिंग, 2 षटकार 2 चौकार, टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. आणि आता ज्या पद्धतीनं मानव यांच्यावरती जो हल्ला चढवलाय 20 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार 2 चौकार आणि 20 या धावसंख्येवरती याही वेळेसचा जबरदस्त टोला. वाह भाई वाह, ये खेल नहीं अब खिलवाड़ कर रहे हैं. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये मानव यांच्यावरती अगदी हल्ला चढवलाय आणि हा हल्ला भयानक आहे. आणि वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 मधील स्पर्धेमध्ये 3 बॉल 3 लगातार चौकार खेळण्याचा बहुमान मिळवलाय केतन यांनी. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये केली गेली. 20 धावा धावफलक 24 धावा धावफलकावरती लागल्या. 24 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आहेत. आता विजयाचं समीकरण असेल इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता कमी झालाय. करंट रन रेट 24 चा आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 12.20 चा. 30 बॉल आणि 61 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना समान संधी आहे. संघर्षाची मॅच मैदानामध्ये पहिलीच मॅच जिंकल्यानंतर कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, विना संघर्ष हा मान कोई नहीं होता, जब तक ना पडे हथोड़ी के घाव पत्थर भी हा भगवान नहीं होता. त्यामुळे संघर्ष मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूला करावा लागेल. फुलटॉस बॉल आहे. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक दूर वरतून बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये लॉंग लेग सीमा रेषा ओलांडून यावेळेस बॉन्ड यांनी आपली चमक दाखवली आहे. पहिल्या षटकामध्ये केतन नावाचा बोलबाला, त्यानंतर स्ट्राईक मिळाल्या बॉन्ड यांनी पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. आणि द्रविड हायस्कूलचं जर ग्राउंड पाहिलं ना तर फलंदाजांना प्रेमात पाडणारी खेळपट्टी आहे. प्रेक्षक वर्ग देखील इथं दर्दे आहेत आणि म्हणूनच सातत्यपूर्व प्रीमियर लीग असेल किंवा कोणती टुर्नामेंट असेल तर गर्दी होत असते. अगदी फर्स्ट एड किट अवेलेबल करून घ्या.
अमित वाडकर बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. 28 धावा धावफलकावरती विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. एक चांगली सुरुवात तुमचं निम्म काम झाल्यासारखे असते आणि केतन आणि अमित यांनी ती चांगली सुरुवात केलेली आहे. तब्बल 28 धावा धावफलकावरती 6 षटकांची मॅच आहे. 85 धावांचं लक्ष, 29 बॉल इथून पुढे आणि 57 धावांची गरज. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. हो यावेळेस भरपूर अक्रॉस द बॅट आले. त्यानंतर शफल होऊन मिड विकेटला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पायाची गैडा घेऊन बॉल अगदी आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट होत आहेत. लेग बाईस 3 धावा मैदानामध्ये येतील. 31 धावा धावफलकावरती. तेजदीप 11 संघाचा विचार केला तर एक ब्रेक थ्रू निश्चित आवश्यक असेल, कारण जो मोमेंटम आहे, जो रिदम आहे, तो रिदम मात्र तेजदीप 11चा तोडण्याचा किंवा शिवतेज बॉईज यांच्या माध्यमातून प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केलेला आहे. अगदी आघात चांगला झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. अमित अनुभवी आहेत. हो यावेळेचा स्ट्रोक लॉंग ऑफ रिजन मध्ये करारा प्रहार, एक पॉवरफुल फटका. बाहुबली आणि देखना स्ट्रोक 6 धावांसाठी. जबरदस्त टोला पहिला मिळाला. अगदी खडे खडे दिन दहाडे बॉल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी झालेत केतन. ही लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्विंग झाला आणि सरळ यष्टीरक्षक अर्जुन गोळे यांच्या हातामध्ये विसावतोय. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न करावे लागतील, पर परमेश्वर कधीही आपली परिस्थिती बदलत नाही, कारण परमेश्वराला आपली मनस्थिती बदलायची असते आणि ज्यावेळेस मनस्थिती बदलते त्यावेळेस परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. पुन्हा एकदा टप्पा चांगला आहे. त्यानंतर बॉल कट होतोय, बॉल स्विंग होतोय आणि 38 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 38 या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 38 धावा धावफलकावरती लागतायत. अजूनही या षटकामधला पॉवर प्लेच्या ओव्हरमधला शेवटचा बॉल. एकच ओव्हरचा पॉवर प्ले आहे. दुसरी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये बॅटची एज. पुन्हा एकदा गॅप मधून बॉल फरार होतोय आणि चौकार येतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोर बोर्ड वरती धावा लागतात शिवतेज बॉईज संघाच्या. तब्बल 42 धावा. 42. 85 धावांचं लक्ष. 2 ओव्हरमध्येच 42 निम्मा टप्पा पार पडण्यामध्ये यश मिळालंय आणि रिक्वायर्ड रन रेट जो होता 14चा तो आता कमी झालाय आणि तो 24 बॉल मध्ये आता 43 धावांची गरज आहे. 43 रन्स नीडेड इन 24 डिलिव्हरीज. शिवतेज बॉईज संघाचा विचार केला तर सलामीची जोडी आक्रमक आहे. त्यामध्ये अमित बॉन्ड यांचा विचार केला तर मुंबई परिसरामध्ये सातत्यपूर्व मुंबई पोलीस म्हणून कार्यरत आहेत आणि खाकी मधली ताकद दाखवण्यामध्ये जाणले जातात. परंतु या मॅच मध्ये केतन यांनी जी काही सुरुवात केली आहे लाजवाब, अप्रतिम. मेन स्क्रीन मध्ये आपण पाहतोय तेजदीप 11. आपल्याला विनंती आहे, प्रति षटकाला तुम्हाला 5 मिनिटाचा टाइम दिला जाणार आहे. टीम मीटिंग आणि त्या सगळ्या गोष्टी वेळेचा अपव्यय टाळणं गरजेचं आहे. 25 मिनिटांमध्ये इनिंग संपणं गरजेचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स जी चर्चा आपण करतो दुधारी फटका किंवा बनता आहे तो खूपसूरत बनता आहे. बनी तो बनीवरना अब्दुल गनीवाला स्ट्रोक. ज्या पद्धतीने सरळ बॅटनं मात्र चांगले स्ट्रोक केतन खेळतात, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, तो प्रयत्न फसला. डॉट बॉल. समोरच्या दिशेने गॅप शोधण्याचा प्रयत्न. अर्जुन दादा गोळे बॉलच्या पाठीमागे, परंतु स्ट्रेट ड्राईव्हचा क्लासिकल स्ट्रोक, एक तंत्रशुद्ध फटका आणि बॉल सीमारेषा ओलांडून फरार. संकेत कळंबे यांच्यावरती आक्रमण केलं जात आहे केतन यांच्या माध्यमातून. मिनी हेलिकॉप्टर उडवला, त्यानंतर समोरच्या बाजूला अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल फरार होतोय.
बोल की हां ते हे गाव त्यांच्यातलं यावेळेसचा बॉल देखील ऑन साइडलाच खेळला जातोय. बॉल हवेमध्ये, दोन क्षेत्ररक्षक आले जरूर आणि कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केलाय. यस, आणि गुड स्पोर्ट्समॅन स्पिरिट खऱ्या अर्थानं तो बॉल झाडाला आदळला, टच झाला आणि त्यानंतर पंचांनी कळवला हा षटकार आहे. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये केली जाते. सलामीची जोडी अक्षरशः तुटून पडली आहे 4-7 ठेवले आणि प्रत्येक बॉलचं प्रत्युत्तर आक्रमणाने दिलं जाते. यासाठी आठ सर्कलमध्ये रनआउटची संधी होती, परंतु थोडस फंबल झाले आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली जाते. संकेत कळंब यांचा विचार केला तर जबरदस्त बॅटिंग केली. बॅटिंगच्या भूमिकेत आपण पाहिलं त्यांना, पण परंतु या मॅच मध्ये आता त्यांना कमबॅक करावा लागेल किंवा एखादा ब्रेक थ्रू संघाच्या निश्चित आशा पल्लवित करू शकतो. केलविन त्याला काय करायला वाईड यॉर्कर एक चांगला विकल्प. अवे फ्रॉम बॉडी वाईड यॉर्कर हा एक बॉल आहे ज्यावरती तुम्ही बचावात्मक किंवा या बॉलवरती तुम्ही सहजासहजी मोठा स्ट्रोक येत नाही आणि अशा पद्धतीनं आपण पाहतोय तो चांगला विकल्प निवडला गेला. 54 धावा विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. सलामीची जोडी, त्यामध्ये 4 चेंडू फेस करत असताना आम्ही त्यांनी 9 धावा बनवलेल्या आहेत, परंतु केतन यांची जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये 12 बॉल मध्ये 42 तुफानी फटकेबाजी. हो हो हो, पुन्हा एकदा चांगली लाईन, चांगली लेंथ आणि षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा 54. केतन आणि अमित यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे आणि आता इथून पुढे विजयाचं इक्वेशन आहे. रिक्वायर्ड रन रेट 10.33, करंट रन रेट 18 चा पाहायला मिळतोय आणि बॉल येणारे असतील आता 18 आणि 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत 31 धावा. 31 धावांची गरज. 18 बॉल ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट ओव्हर असेल, त्यामुळे डिस्कशन केलं जातं. डिस्कशन इज ऑलवेज बेटर दॅन ऍडजस्टमेंट आणि डिस्कशन केल्यानंतर बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार यांना प्राचारण करण्यात येत आहे. षटक क्रमांक 4 च महत्वाची ओव्हर असेल. खऱ्या अर्थानं अजूनही या मॅचचा विचार केला ना तरी अजूनही मॅच रंगू शकते, त्यासाठी एखादा ब्रेक थ्रू आवश्यक आहे. केतन यांचा विचार केला तर 14 बॉल मध्ये 42 धावा बनवलेत. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये एक चांगला स्ट्राईक रेट. वाई प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक येईल का ती अपेक्षा असेल निश्चित शिवतेज बॉईज अनपटवाडी या संघाच्या माध्यमातून केतन यांच्याकडून, परंतु समोर जर आपण पाहिलं तर समोर ओमकार हे देखील आहेत. ते जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. एक चांगली पार्टनरशिप, एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पोर्ट ऑन लाईव्ह या वाहिनीद्वारे, या टीमद्वारे अतिशय ग्रेट कॅमेरावर अतिशय जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल आणि 31 ची गरज. हो, पहिलाच बॉल. वा भाई वा, ओमकार यासाठीच बोलवलं होतं आणि तो कारनामा केलाय. अगदी आपण पाहतोय अमित यांना त्रिफळाची स्पष्ट या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल. अगदी संघ मालकांनी, संघ नायक यांनी विश्वास दाखवला आणि विश्वास दाखवल्यानंतर फर्निचर डिस्ट्रॉय. जबरदस्त बॉल, एक चतुराईचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सुपर क्लासिकल बॉल मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय आणि जो ब्रेक थ्रूची अपेक्षा होती त्या अपेक्षा आणि त्या अपेक्षाला निश्चित सार्थ उतरलेले आहेत खेळाडू ओमकार वाडकर. अमित यांचा खेळ थांबवला. बॉन्ड या नावाने ओळखले जातात आणि मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत आहेत नवीन बॅटर 1 डाऊन साठी. अजय
अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वन डाऊन साठी खऱ्या अर्थानं शिवतेज बॉईज या संघाचा विचार केला ना तर बॅटिंग ऑर्डर मजबूत आहे. एखादा खेळाडू जरी बाद झाला तरी त्यानंतर तितक्याच ताकदीचा खेळाडू येतोय. अजय मध्ये ताकद आहे. त्यानंतर निखिल तांगडे या खेळाडूचा जर विचार केला तर जबरदस्त फटकेबाजी करण्यासाठी जाणले जातात किंवा द्रविड हायस्कूल अर्थात होम ग्राउंड आणि या ग्राउंडवरती बऱ्याचशा असे कारनामे किंवा बरेचसे असे विक्रम त्यांच्या नावावरती आहेत. समोर जर विचार केला तर ओमकार एक युवा खेळाडू आहेत आणि फिरकीचे जादूगार म्हणून यांना पाहिलं जातं आणि ओमकार यांनी निश्चित कमबॅक करणारे किंवा आशा पल्लवित केलेल्या आहेत संघाच्या. आणि आता मॅच ऑन झाली. दोन्ही बाजूला विजयाची समान संधी निर्माण झालेली आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये एक जबरदस्त माहोल. अगदी दिवाळीचा जो सण आहे आणि त्यामध्ये सर्वांनाच निश्चितपणानं मनापासूनच्या दिवाळीच्या शुभेच्छा आणि त्यामध्ये हा क्रीडा सोहळा एक उत्साहाचं वातावरण एक पॉझिटिव्ह व्हाइब्स या ग्राउंडवरती नेहमी दरवळत असतात. पहिलाच दिवस. यावेळेचा बॉल फटका फसला. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. गॅप मधून बॉल फरार होईल. 4 धावांसाठी येईल चौकार. अगदी निश्चित या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ओमकार यांनी खऱ्या अर्थानं ती संधी निर्माण करून दिली परंतु त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. लॉंग ऑफ होता आणि एक्स्ट्रा कव्हर थोडा वाईड होता. क्रॉस होता आणि त्यानंतर बॉल सीमारेषा ओलांडून फरार झालाय. लेफ्ट आर्म बॅटर अजय यांच्याकडे देखील नजर आहेत. तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती एक बाहुबली फलंदाज ज्या खेळाडूंनी सर्वांचीच मनं जिंकलेत अर्थात केतन जो जोरगावचा आहे आणि या खेळाडूच्या माध्यमातून 14 बॉलमध्ये 42 धावा. अगदी संघाला ज्या महत्वाच्या धावा आहेत किंवा संघासाठी तारणहार म्हणून भूमिका बजावली. यावेळेचा बॉल हवेमध्ये. वा भाई वा. जबरदस्त डोला. खोलवर टप्प्याचा बॉल होता. भिरकावून दिला समोरच्या दिशेनं. लॉंग अँड स्ट्रॉंग. हाय अँड हँडसम. कमालीचा स्ट्रोक. षटकार. परफेक्ट मिडल केलं. चांगलं वेळेच्या चुकता होती. टायमिंग प्रॉपर होतं. अक्षरशः खोदून काढला. समोरच्या दिशेला बॉलला पाठवलंय आणि बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकाराच्या माध्यमातून आगाज केला गेला. पुन्हा एकदा. ओ हो हो. खूप लांब वरती खूप दूरवरती टोला खेळलाय आणि लगातारचा दुसरा षटकार येतोय. बॉल 2 सहकार्य करा. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही टीम्स प्लेइंग 11 रेडी राहा. कोणताही वेळ न दवडता लगेच मॅच स्टार्ट होईल. काळ भैरवनाथ 11 बावधन आणि विद्यानिकेतन 11 या दोन्ही संघांचे संगणकांनी टीम ओनर आणि टीम कॅप्टन आपण तयार राहायचे. आपलं स्क्वॉड रेडी ठेवा. केवळ 2 मिनिटाचा वेळ दिला जाईल. ग्राउंड रिकाम झाल्यानंतर लगेच तुम्ही मैदानाचा ताबा घेणार आहात. यावेळेस कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न. 2 षटकारांनी आणि एका चौकारानं निश्चित मॅच जवळ आणले आणि 13 बॉल इथून पुढे जर आपण पाहिलं तर 13 बॉल येणारे आणि 14ची गरज. केतन जाधव यांच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी करण्यात येते आणि जर केतन यांच्या बॅटमधून पहिलं अर्धशतक या ठिकाणी साजरं झालं तर अजित बडे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. लॉंग ऑन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या माध्यमातून स्कोर बोर्डवरती आता धावा लागतायत 72 आणि येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 13 धावांची गरज म्हणजे मॅच अगदी जवळ आणली आहे. जबरदस्त कामगिरी. खऱ्या अर्थानं अमित बॉन्ड यांचा विचार केला तर थोडेसे पहिल्या मॅच मध्ये सावध होते
परंतु या मॅच मध्ये दहाड दाखवली, वाघाची दहाड, ती म्हणजे केतन आणि त्यासोबतच एक छोटेखानी खेळी किंवा एक चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली, ती अजय यांच्या माध्यमातून एक रिदम प्राप्त करून दिलाय. 12 बॉल ते अजूनही मॅच ऑन आहे. बॉलिंग ट्रॅकवरती उळूमगावचे खेळाडू, ज्या खेळाडूनं बॅटिंग युनिटमध्ये कामगिरी चांगली केली आहे, परंतु बॉलिंग युनिटमध्ये आता इथं कमाल करावी लागेल, चमत्कारच करावा लागेल आणि एखादा ब्रेक थ्रू येईल का हे देखील पाहिजे. 12 बॉल आणि 13ची गरज. बॅटिंग ट्रॅकवरती केतन, जे वैयक्तिक पर्सनल 43 धावसंख्येवरती खेळत आहेत. टप्पा पडतोय, बॉल निश्चित या ठिकाणी पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि अवांतर धाव मिळेल. समीकरण सोपं होईल. बॉल टू रन. 12 बॉल आणि 12ची गरज. हो यावेळेस बॅचेज आणि त्यानंतर विकेट अमित वाडकर यांच्या हातामध्ये झेल विसावला. केतन स्पष्ट निराश आहेत. जबरदस्त खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅचेज घेतल्यानंतर अमित यांच्या इकडे विकेट आली आहे आणि त्यानंतर निश्चित आपण पाहतोय केतन स्पष्ट निराश आहेत स्वतःवरती. पहिलं अर्धशतक साजरं करण्याची संधी होती, परंतु ती संधी मात्र फसली आणि टीम शिवतेज बॉयज या संघाला बसतोय दुसरा हादरा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक विध्वंसक आणि स्फोटक फलंदाज ओझरडे गावाचा खेळाडू निखिल तांगडे मैदानाच्या आतमध्ये दाखल. दोघांनी हात वर केले. संकेत म्हणला मी जमली. बॅटिंग ट्रॅकवरती निखिल तांगडे आलेत. उझरडे गावचे खेळाडू समोर उळूम गावचा खेळाडू अर्थात संकेत कळंबे. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धाव ऍड होईल, परंतु संकेत यांनी सांगितलंय आम्ही सहजासहजी मॅच सोडणार नाही. त्या मॅच वरती निश्चितपणानं पकड निर्माण करण्याचा प्रयत्न संकेत यांनी केलाय. अप्रतिम मॅच मैदानामध्ये रंगले. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच आहे. शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल काय पाहिजे, त्यासाठी संकेत यांनी मात्र निश्चितपणानं जी रणनीती आखली आहे, स्ट्रॅटेजी मात्र जबरदस्त आहे. 74 धावा धावफलकावरती 85ची गरज. इथून पुढे 11 धावांची गरज आहे. हो पुन्हा एकदा डॉट बॉल. कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न. संकेत आप छा गए गुरु. या ओव्हर मध्ये संकेत यांनी आपला पूर्ण अनुभवाची सुधरी उघडली आहे आणि मॅचला रंगतदार करण्याचं काम केलं जात आहे. इथून पुढे 9 बॉल आणि 11ची गरज. प्रत्येक डॉट बॉल निश्चितपणानं तेजदीप 11च्या हृदयाचे ठोके वाढवणार आहे. टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने. वॉट अ कॅच यार. जबरदस्त कॅच. 1 हँडेड कॅच कॅरी. जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये. संकेत वन मॅन शो, वन मॅन आर्मी. बॅटिंग मध्ये देखील, बॅटिंग युनिट मध्ये देखील तीच कामगिरी आणि बॉलिंग युनिट मध्ये देखील तीच चमक. आणि आता इथून पुढे मॅच ऑन. जबरदस्त मॅचला कलाटणी. कुणी विचार देखील केला नव्हता. अशा पद्धतीनं मॅच या षटकामध्ये पलटली आहे किंवा अशा पद्धतीनं सामन्यानं पुरेपूर यू टर्न घेतलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असणार आहे खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आणि धीरज संघ मालक आहेत. स्वतःच्या संघाची जबाबदारी आता त्यांच्यावरती आली आहे. 8 बॉल आणि 11ची गरज. या ओव्हर मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला संकेत कळंबे परफेक्ट ऑलराऊंडर. नवीन बॉल आहेत.
आठ बॉल आणि 11 धावांची गरज. अप्रतिम मॅच रंगली आहे. मॅच न थोडी कलाटणी घेतली जरूर. यावेळेस स्ट्रोक हवेमध्ये आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे संघर्षाचा शंखनाद करणारा आणि निश्चितपणे शिवतेज बॉयज या संघाच्या आशा आणि अपेक्षा जिवंत ठेवणारा षटकार. जबरदस्त टोला षटकाराच्या माध्यमातून या सामन्यामधली हवा काढण्याचा प्रयत्न. जी मॅच बनवली होती ती मॅच थोडीशी निसटते हातातून आणि आता इथून पुढे 7 बॉल आणि 5 ची गरज. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक आणि संपूर्ण सामना अगदी आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न केलाय आणि आता इथून पुढे केवळ 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये केवळ 1 धावेची गरज. परंतु संकेत यांनी पहिले 4 बॉल प्रतिम हाताळले. शेवटच्या 2 बॉल वरती मात्र महागडे राहिले आणि त्यानंतर हा सामना हातातून निसटतोय. 6 बॉल येणारे आणि 1 धावेची गरज. स्कोर लेवल झाले परंतु क्रिकेटचा खेळ आहे. परंतु या खेळामध्ये जो संघ आता आशावादी होता, जो प्रयत्नवादी होता, तो संघाला आता काहीतरी चमत्कार करावाच लागेल. 6 बॉल आणि 1 धावेची गरज. निखिल तांगडे यांनी जर षटकार खेळून मॅच जिंकवली तर आकाश फरांदे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जमा झाले म्हणल्यावर 6 बॉल आणि 1 धावेची गरज. डिस्कशन केलं जाते. पहा, हे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. हे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर हा संघर्ष आहे. कारण मैदानामध्ये 1 धावेची गरज आहे तरी देखील शेवटपर्यंत झुंज देण्याचा एक चांगला प्रयत्न तेजदीप 11 यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न आहे. 6 बॉल आणि 1 धावेची गरज. स्ट्राईक एंड वरती निखिल तांगडे तर समोर अर्जुन गोळे. अगदी तेजदीप 11 संघाचे जर सातत्यपूर्व आयकॉन पाहिले तर निखिल तांगडे असतात परंतु यावेळेस एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. 6 बॉल 1 ची गरज. षटकारानं मॅच जिंकवली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. यावेळेसचा बॉल टप्पा पडतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या माध्यमातून हा सामना या ठिकाणी शिवतेज बॉयज अनपटवाडी या संघाने जिंकलाय. मनापासून अभिनंदन. तर तेजदीप 11 आपण देखील खूप चांगली लढत दिली. भिजलो जरी हा माझा अंत नाही, पेटून उठेन मी पुन्हा, कारण हे सामर्थ्य नाशवंत नाही. अजूनही संधी आहे लीग मॅचेस मध्ये. तेजदीप 11चा संघर्ष आपण पाहिला तर शिवतेज बॉयज यांचा क्लास आपण पाहिला. दोन्ही संघांना मनापासूनच्या पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा. आणि यानंतरचा सामना एक जबरदस्त सामना. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात सन्माननीय निलेश भैया भोसले आणि त्याच पद्धतीनं पसरणी गावचे राजीव शेठ शिर्के यांच्या संकल्पनेतून साकार होणारा एक देखणारी दर्जेदार सोहळा. वाई प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4 आणि निलेश भैया भोसले यांचा संघ काळ भैरवनाथ 11 वर्सेस विद्यानिकेतन 11 या 2 संघांमधला प्रचंड मोठं घमासान. या सामन्यासाठी आपण आवाजामध्ये फेरबदल करूया. ऐकूया पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ मुंबई अर्थात निलेश जी मर्डेकर सर. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून सेकंड इनिंगमध्ये ऐकलात. या सातारा ग्रामीण टेनिस आणि वाईचा आवाज अर्थात अनिकेतजी कामटे सर यांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होता कॉमेंट्री बॉक्समधून. केतन जाधव यांच्या बहारदार खेळीसाठी अजित बडे यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि त्यांना विनंती आहे केतन जाधव यांना की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन ते कॅश प्राइज आपण स्वीकारावा अशी विनंती आपण केतन जाधव यांना करूया. केतन जाधव यांनी जो बहारदार खेळ सुरुवातीला येताना केलेला आहे त्या खेळासाठी अजित